आपण बनवतोय छोले मसाला। यासाठी कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यावर कांदा, अद्रक, लसूण आणि टोमॅटो फ्राय करून घेऊया। त्यात थोडंसं पाणी टाकून ते वाटण्यासाठी पहिलं शिजवून घेऊया। त्यानंतर आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यावर काही खडे मसाले घालू। त्यावर आपण मालवणी मसाला घालून घेऊ, हळद, धणाजिरा पूड घालून घेऊ। त्यानंतर तयार केलेलं वाटण कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूणचं ते घालून घेऊया। सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊ। बघू शकता किती छान तेल सुटलंय। त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं थोडंसं वाटण घालून घेऊया। तुम्ही नुसतं ओलं खोबऱ्याचं वाटण किंवा सुकं खोबऱ्याचं वाटण घातलं तरीही चालेल। त्यामध्ये छान एकत्र करून थोडंसं मीठ घालून झाकण लावून वाफवून घेऊ। सगळं चांगलं एकत्र करून वाफवून घेऊ। त्यानंतर त्यात आपण बॉईल केलेले चणे घालून घेऊ। मी रात्रभर चणे भिजत घातले होते आणि 3 शिट्टी कुकरला काढून घेतली होती। ते चणे आपण त्यात घालून घेऊया। सगळं छान एकत्र करून त्यात थोडंसं पाणी घालू आणि झाकण लावून शिजून देऊया। थोडा गरम मसाला वरून घातला तरी चालतो। आवडत नसल्यास नाही घातला तरी चालेल, कारण आपण त्यामध्ये ऑलरेडी खडे मसाले घातलेले आहेत। सगळं छान एकत्र करून आपण झाकण लावून एक वाफ काढून घेऊ। आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं होतं, त्यामुळे ती थोडीशी ग्रेव्ही तयार झाली आहे। तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायची असेल तर जास्त पाणी घातलं तरीही चालेल। मला ही सुक्की भाजी करायची आहे, त्यामुळे मी 1च ग्लास पाणी घातलंय। बघू शकता आपला चणा मसाला तयार आहे। किती छान झालाय ते। थँक यू।